प्रत्येक विद्यार्थी एका कॉम्प्लेक्स खाली झोपतोय. तुम्ही नंबर देता ना मुलांना, हा पहिला, हा दुसरा, तो 35वा, तो 40वा, हे बंद करा. काय होतं, पहिल्या 10th येणारी जी मुलं आहेत ना, ती स्वतःला श्रेष्ठ समजतात. मग काय 40वां येणारा विद्यार्थी मूर्ख आहे? आणि तुम्हाला काय अधिकार आहे कोण सेट आहे ठरवण्याचा? कदाचित 40वा येणारा विद्यार्थी गायनात श्रेष्ठ असेल, संगीतात श्रेष्ठ असेल, पेंटिंगमध्ये श्रेष्ठ असेल. त्याला स्वतःला काही चॉईस आहे की नाही ठरवायला? तुम्ही मुलांमध्ये या स्पर्धा लावल्याच आहेत नंबरात येण्याच्या. आणि मग काय, पालक पण त्यात सामील होतात. त्यांना पण वाटतं ना आपला मुलगा पहिल्या 5त यावा, पहिल्या 10th यावा. मग दडपण आणतात मुलांवर. लाखो रुपये भरून महागडे क्लासेस लावतात. एक्स्ट्रा क्लासेस, कोचिंग क्लासेस, स्पेशल क्लासेस. बाजार मांडलाय शिक्षणाचाच बाजार. मला एक गोष्ट सांगायचं आहे. माझ्या एका मित्राला शिल्पकार व्हायचं होतं, पण SSCला तो सायन्समध्ये नापास झाला. त्यामुळे त्याला JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ॲडमिशन मिळू शकली नाही. पुढची 3 वर्ष तो सायन्समध्ये पास होण्यासाठी अक्षरशः जीवाचा आटापिटा करत राहिला. मार्च ऑक्टोबर. युजलेस नाही का हे? म्हणजे ज्या विषयाचा शिल्पकलेशी काही एक संबंध नाही, त्या विषयासाठी त्याने आयुष्यातली 3 वर्ष वाया घालवली की नाही? माझ्या मित्राला नापास ठरवण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला? प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला स्वतःच्या आयुष्यात काय करायचं आहे हे ठरवण्याचा हक्क नको? नाही, प्रत्येक विद्यार्थ्याने प्राथमिक शिक्षण घ्यायला पाहिजे, नक्कीच. म्हणजे मला त्याची काही हरकत नाही. पण मग बाबरच्या बायकोचा जन्म कुठे झाला, किती साली झाला, आणि कंबोडियाच्या मातीत कोणकोणती खनिजं सापडतात, हा इतिहास आणि भूगोल आहे का? मी तर म्हणतो त्यांना इतिहास शिकवा, भूगोल शिकवा, पण कमी त्यांची परीक्षा तरी घेऊ नका ना. मग बघा ना मुलं किती आवडीने शिकतात ती. आणि एखाद्या विद्यार्थ्याला इतिहासात करिअर करायचं असेल, भूगोलमध्ये करिअर करायचं असेल, तर निवडू द्या त्यांना तो विषय. काय फरक पडतो? त्याची चॉईस आहे ना ती. सचिन तेंडुलकर, धीरूभाई अंबानी, बिल गेट्स यांचं घोडं कुठं अडलं होतं का कमी शिक्षण असल्यामुळे? नाही ना. पण साहेब, आज ते खूप मोठे आहेत, कारण त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळाली. पटतंय का माझं म्हणणं तुम्हाला?